हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर इथे बघू शकताय मी तयार झालेली आहे आणि सकाळी 8 वाजलेले आहेत. तर आज जायचं आहे आम्हाला श्रीनिवासच्या स्कूलमध्ये, कारण की थोडंसं त्याचं प्रोजेक्ट वगैरे काय काय आहे. तर ते नवीन स्कूल असल्यामुळं त्याला पण समजत नाही की मॅडम थोडंफार कसं काय काय सांगतात, आणि नवीन असल्यामुळं तर तिकडं इंग्लिश मिडियम होतं आणि इकडं सेमी आहे, त्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही. मग अधूनमधून जावं लागतं, मॅडमला थोडंसं भेटून वगैरे यायला लागतं. तर आता आम्ही चाललेलो आहोत स्कूलमध्ये. तर इथे बघू शकताय सकाळची शाळा असते 7 वाजता, म्हणजे 6:45लाच तो घरातून जातो. आणि स्कूल पण बऱ्यापैकी लांब आहे. लांब म्हणजे लातूरमध्येच इथं, म्हणजे आता आमच्या घरापासून नाही म्हटलं तरी बराच वेळ लागतो जाण्यासाठी. तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे स्कूलमध्ये येऊन मॅडमशी थोडंसं भेटलो, बोललो, म्हणजे त्याचा अभ्यास कसा आहे काय नाही. म्हणजे कसं आहे, मुलांच्या स्कूलमध्ये अधूनमधून जावंच लागतं, जायला पाहिजे, म्हणजे त्यामुळं आपल्या मुलांची प्रगती पण कळते, तो अभ्यास करतो किंवा न करतो हे पण. मॅडमशी थोडंसं आपण अटॅचमेंट राहिलं म्हणजे थोडंसं वेगळं पडतं. मग तर त्यामुळे अधूनमधून आम्ही जातच असतो. त्याच्यानंतर इथे बघू शकताय सगळं हे थोडंसं मला जरा छान वाटलं, म्हणून म्हटलं थोडंसं शूटिंग करावं. तर माहिती आहे का, हे असं काहीतरी स्कूलमध्ये गेलं लहान मुलांच्या, आणि हे बघितलं, हे थोडंसं भिंती वगैरे रंगवलेल्या. तर आपल्याला नाही लहानपणाची म्हणजे आपल्या शाळेची आठवण येते की आपल्या शाळेमध्ये आपण कसं जायचं, म्हणजे कसं, म्हणजे किती छान असं वाटायचं. म्हणजे तेच दिवसच वेगळे असतात शाळेचे. तर ती आठवण येते, म्हणून मी ते थोडंसं छान वाटलं. वेगवेगळे असे मेसेजेस असतात शाळेच्या भिंतींवरती, तर हे सगळं मी थोडंसं शूट करून घेतले. तर आता तिथून निघालेलो आहोत आम्ही शाळेतून, आणि तिथून येता थोडंसं साहित्य आठवलं, म्हणून म्हटलं लगेचच थोडंसं घेऊन जावं. भाजी वगैरे काय नव्हतं. तर हे बघू शकताय आम्ही येताना इथून शिवाजी चौकातून चाललो होतो. मग शिवाजी चौकाचं पण थोडंसं शूट घेतलं मी, चौकातलं शिवाजी महाराज वगैरे थोडंसं. आता शिवजयंतीसाठी हे छान असं इथं म्हणजे सजवलेलं होतं चौकामध्ये, तर ते थोडंसं शूट केलेलं आहे. आणि त्यानंतर इथं साहित्य आणलेलं आहे. सोमवार असल्यामुळं मग ते समोर दिसलं की असं आठवतं की काय आणायचं आहे. नेमकं असं घरात असलं की काय आठवत नाही, आणि ते लिस्ट पण करायला होत नाही. आता सध्या थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळं मग मी अचानक गेलो होतो बाहेर, दिसलं म्हणून मग म्हटलं चला घेऊया. मग इथं बघू शकताय सफोलाचं सोया चंक्स आणलेले होते. जास्त सोया चंक्स आमच्याकडे कोण खात नाही, म्हणजे मी आणि सर आणि छोटा मुलगाच खातो. म्हणजे हे बाकीच्यांना कसं वाटतं ते मटणासारखं वाटतं. तर इथे बघू शकता हे फूल कशाचं आहे मला माहीत नाही, याचं फुलाचं नाव माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही जी गंमत म्हणजे कसं आहे, रात्रीच्या वेळेला हे फूल ना पूर्ण असं कळीसारखं होऊन बसतं, आणि सूर्य उगवला की ते फूल असं उमलतं. असं 3 दिवस झाले एकच फूल होते, पण त्याचं नाव सांगा. त्याच्यानंतर हे बघा मिनी गुलाब. आता मी 8च दिवस झाला आणून, तर ह्याला फुलं वगैरे कळ्या होत्या ऑलरेडी त्याला, तर आता फुलं उगवत आहेत, एक एक करून त्याला फुलं उगवत आहेत. तर आवडतात तशी थोडी थोडी जशी भेटतील तशी मी झाडं इथे लावण्याचा प्रयत्न करते. आणि आता ही टोमॅटोची सगळी झाडं बघा, टोमॅटो भरपूर असे लागले, तर त्या टोमॅटोमुळं सगळी अशी खाली पडतात. भरपूर प्रयत्न करते काय काय लावण्याचा. त्याच्यानंतर हे एक फूल बघा, ह्याचं पण मला नाव माहिती नाही या फुलांचं पण. तर काय झालं होतं, म्हणजे पूजेसाठी एकदा हार आणला होता, त्या हारामध्ये ना ही फुलं होती. तर ही फुलं जी आहेत तर ती मी काढली आणि थोडीशी वाळवून मी टाकली बरं का इथं. तर त्यावर किती खूप सारे असे म्हणजे 2-4 असे रोपं आलेले आहेत आणि फुलं आलेत. त्याच्यानंतर हे बघा निळ्या गोकर्णाचं वेल आहे, हे 2-3 रोपं आलेत निळ्या गोकर्णाचं. म्हणजे आईनं दिलं होतं, माझ्या आईच्या घरादारामध्ये निळ्या गोकर्णाचं झाड आहे, म्हणजे सॉरी वेल आहे. तर तिथली शेंगा आणल्या होत्या, तर ते शेंगा टाकल्या होत्या, तर रोपं आलेत. तर हे बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे, आपलं किचन गार्डन, थोडंसं टोमॅटो मिरच्या वगैरे काय काय थोडंसं मी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडं. तर त्याच्यानंतर मैत्रिणींनो इथे बघू शकता थोडीशी मी साफसफाई काढलेली आहे. इथे थोडंसं पडदा वगैरे आता हे दुरुस्त करणार आहे मी, तुम्हाला पुढं दिसणारच आहे. तर काल एक शॉर्टमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे की होळी येण्याच्या अगोदर काय काय वस्तू बाहेर काढा, म्हणजे कशाबाई म्हणतात हे, म्हणजे मला पण एवढं माहिती नव्हतं, परंतु आता म्हणजे थोडं थोडं आपल्याला मोबाईल आला आहे, ऐकण्यामधून वाचण्यामधून हे थोडंसं येतच असतं. तर काय म्हणतात की आता होळीच्या अगोदर म्हणजे जी आपल्या घरातली तुटकी फुटकी भांडी आहेत, प्लास्टिकची भांडी आहेत फुटलेली, तर ही सगळी बाहेर काढायची. त्याच्यानंतर आपल्या घरात आपण काय करतो, बायकांना ही कधीतरी कामाला येईल म्हणून कसं घरामध्ये ठेवतच असतो, कधीतरी येईल म्हणून ठेवतच असतो. पण काय होतं, ते तुटलेलं फुटलेलं बऱ्यापैकी आपल्याला वेळ नसतो, मग त्यामुळे ते घरामध्ये काय होतं ते तसंच साठून जातं. ते हेच
म्हणजे ते निगेटिव्ह एनर्जी एक प्रकारे आपण घरात साठवत जातो. मग म्हणजे आपल्या बायकांना मोह असतो, म्हणजे सगळ्यांनाच बरं, माझं पण सांगते मी, सगळ्यांना असा मोह असतो की या वस्तूचं काहीतरी होईल म्हणून आपण ते ठेवत असतो. पण तसं नाही करायला पाहिजे. आपल्याला जेवढं मोजके लागते तेवढंच ठेवायचं आणि खरंच त्या वस्तूचा उपयोग होतोय का, होणार आहे का असेल तर ठेवायचं. तर इकडे सुद्धा मी स्वच्छता करून घेणार आहे. आता हे सगळं आवरून घेतलेलं आहे, फक्त झाडून घ्यायचं आहे बघा. तर होळीच्या अगोदर हे काढा म्हणतात, म्हणजे जसं होळीमध्ये आपण आपले जे द्वेष वगैरे हे मनातले जे आहे ते तर ते जसं आपण होळीमध्ये टाका, अर्पण करा असं म्हणतात ना, त्याप्रकारे जे घरातली निगेटिव्ह एनर्जी आहे, एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी म्हणजे घरातल्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वगैरे ज्या असतात, तर त्याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रकारात तयार होते असं म्हणतात. म्हणजे मी काय असं एवढं शास्त्रातली तज्ज्ञ नाही, परंतु फक्त हे असं ऐकलेलं वाचलेलं आहे. तेच म्हणते की मी, म्हणून थोडासा प्रयत्न आहे, थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपल्याला बघायचा, प्रयत्न करून बघायचा, आपल्याला पॉझिटिव्ह वाटलं ठीक आहे, म्हणजे थोडा फरक पडला आपल्याला घरात तरी आपल्याला छान वाटतं. बघा तुम्ही स्वतःवर थोडंसं निरीक्षण करून बघायचं. थोडंसं एखादा घरातला कोपरा जरी आवरला तर आपल्याला किती छान वाटतं घरामध्ये. तर त्याच प्रकारे म्हणजे थोडंसं काढलं तरी छान वाटतं. तर मैत्रिणींनो, मी ते सगळं आवरून घेतलेलं आहे. तर चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये थोडंफार काही चुकलं वगैरे असेल तर माफी असावी. आणि चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि हो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या रिलेटेड माझे व्हिडिओ बघायला आवडतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.